तर मित्रांनो हे बघा, मला जायचं होतं आज पुण्याला पट्टं. म्हणून आंघोळीमुळं करून आवरून बॅग बिग भरलो आणि निघालो आपलं सोलापूरच्या वाटेनं. हळूहळू करत आलो शेवटी रेल्वे स्टेशनला. मी तर आई घातली रेल्वेच गेली की या आईला. माझ्याच बाबतीत असं काय होते काय माहिती तिच्या आईला. माझ्याकडे पहिला कामाचं नियोजन नसल्यामुळं असं आई घालते. मग तिकीट बिकीट काढलो, रेल्वेची वाट बघत थांबलो. सकाळ सकाळी एवढी फाटली घामानं पायऱ्या चढून काय सांगतो तुम्हाला. शेवटी आले बघा मित्रांनो रेल्वे. अक्षरशः वाट बघून बेजार झालतो. डायरेक्ट पुणे. किती लांब का बघा रेल्वे. बसलो आपलं जनरल सीटमध्ये. काय करायचं, रिझर्वेशन नव्हतं. हे कसं आहे हल्ली बघा रेल्वे. आता ही नजारा बघा कुठला आहे कमेंटमध्ये सांगा. आता मित्रांनो थोड्याच वेळात गाण्याची महफिल सुरू आहे बघा. मस्त वाटलं, असे कलाकार आहेत अजून पण. फायनली आलो पुण्यात. स्टेशनला गर्दी बघा. मला एक कळत नाही त्याच्या आयला एवढी लोक कुठं बाहेर पडते काय माहिती त्याच्या आयला. मला एक दिवस पुण्याला यायचं मला मुळावर झालं आहे. आलो स्टेशनच्या बाहेर. मग ओला बुक केलो ऑटो. कारण कसं आहे ऑनलाईन असले की जरा व्यवस्थित असते ना, तर असं ऑफलाईन म्हणलं की मारायला बघते ते. शेवटी आलो बघा हॉटेलवर. पुण्यातलं ट्रॅफिक लेडेंजर त्याच्या आयला बघा. हॉटेल कसं आहे. मग फ्रेश बी झालो मस्त आणि घातलो आपली ऑफिशियल कपडे कारण मीटिंगला जायचं होतं. मग मीटिंगवरून आल्यानंतर इथं मित्रांनो हॉटेलमध्ये जिम पण होतं. जिम केलं बघा. ही बघा जेवण संध्याकाळचं आमचं एक नंबर एकदम मस्त बफे सिस्टीम होती मित्रांनो. मग घेतलो ताटात भरून कारण भूक जाम लागली होती. एवढी भूक भयानक लागली होती ना, कारण प्रवास वगैरे करून आलो होतो. त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मीटिंगला गेलो. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं त्यामुळे भूक लय भयानक लागली होती मित्रांनो. एक नंबर होतं जेवण. मस्त वाटलं. खीर एवढी चांगली झाली होती मित्रांनो. मी 2 वेळा घेतलो ना आणलो. ब्लॉग कसा वाटला मित्रांनो शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. बघू आता आपण 3 दिवस आहेत पुण्यात. मस्त मज्जा करू, ऐश करू. कंटिन्यू मला बघत राहा तुम्ही. थँक्यू, धन्यवाद.